इन्फ्लुएन्सर करता हा प्रश्न असलाच पाहिजे. तर मग इंस्टाग्रामवरून किती कमवतात? म्हणजे इंस्टाग्रामने थोडे चेंज केले की फिजिकवर जास्त की बॉडी दाखवण्यालायक बनवायची. प्रॉब्लेम शुगर नाही, प्रॉब्लेम बाकी काही नाही, प्रॉब्लेम ओव्हर इटिंग आहे. एक आहे की जो स्टॅमिना वाढवतोय, एक आहे जो स्ट्रेंथ वाढवतोय. ते आपल्याला बघायचे असतात की कोणते मेटल्स केमिकल्स आहेत जे बॅन आहेत, ते घेतात आणि मग रिझल्ट मिळत नाही कारण खात नाहीत. नुसतं त्यांना काय वाटतं मी पावडर तयार आहे मी. तर मग तुम्ही इंस्टाग्राम सुद्धा करताय, तुम्ही जिम सुद्धा करता, तुमचा जॉब सुद्धा करता, मग तुम्ही हे सगळं कसं मॅनेज केलं? उपवास चांगला असतो, आपल्या परंपरेनं पण चालत आलाय आणि कसं शरीराला आराम मिळतो ना, की जे बाकीच्यांना जमत नाही ते करायला मजा असते. जर व्यायामाची सुरुवात केली ना तर पहिले 6 महिने किंवा 1 वर्ष तर मी म्हणतो की. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या एक नवीन एपिसोडमध्ये. सो आज या शोवर आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत फिटनेस इन्फ्लुएन्सर असलेले श्री प्रथमेश कृष्णा हसम. तर आपण त्यांच्याबाबत त्यांची फिटनेस जर्नी कशी होती, त्यांचा इंस्टाग्रामवरचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा झाला, किंवा डाएटबद्दल, फिटनेसबद्दल, सप्लिमेंट्सबद्दल, वर्कआउटबद्दल अशा खूप साऱ्या बाबांना आहोत. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट, लेट्स गो. हॅलो प्रथमेश, तुझं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. सो तुमची जर्नी खूप इन्स्पिरेशन राहील बऱ्याच जणांकरता, म्हणजे नाही जी फिटनेस म्हणजे न्यायची किंवा फिटनेस करायची. तर मग मला सांगा की तुमची इंस्टाग्राम जर्नी कशी सुरू झाली, म्हणजे कधी सुरुवात झाली इंस्टाग्राम आपण घेऊ टाकू असं कधी वाटलं? व्यायाम मी करायचो 2015ला सुरुवात केली आणि 2018 नंतर एकदम कन्सिस्टंट आहे मी. पण थोडे इंस्टावर यूट्यूब बघायचो, व्हिडिओ बघायचो आणि मग वाटायला लागलं की मला पण स्वतःला चालू केलं पाहिजे, टाकलं पाहिजे. आणि मी जॉब करायचो, मग ते मुलं पण बोलायला लागली की एवढं म्हणजे फिजिक वगैरे आहे, ठीकठाक आहे, चांगलं आहे, ठीकठाक आहे. म्हणजे टाकण्याला काय तर चालू कर. आणि मला जास्त काय माहीत नव्हतं, मग मी असं बघायचो की ह्यानी काय टाकलंय, त्यांनी काय टाकलंय, मग आपण काय केलं पाहिजे. थोडंफार प्रॅक्टिस करत गेलो की मी पहिला विचार केला की येत नाही तर राहू दे बाजूला, जे काही जमते ते मी चालू करतो. म्हणजे मला इतकं अजून म्हणजे मला बोलायला पण येत नव्हतं त्यावेळेला मागच्या वर्षी, की काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे. नंतर मग होत गेलं. जमायला लागलं. बरं मग तुम्ही म्हणता की जॉब करता, मग कुठे करतो जॉब तुम्ही? KFCमध्ये विजयनगरला, तिथंच घराजवळच आहे, 1-2 किलोमीटर आहे जवळ. ओके. तर मग तुम्ही इंस्टाग्राम सुद्धा करताय, तुम्ही जिम सुद्धा करता, तुमचा जॉब सुद्धा होता. तर मग तुम्ही हे सगळं कसं मॅनेज केलं? टायमिंग काही तर म्हणतात नाही की मला जिमला जमत नाही कारण माझ्यामागे खूप जास्त काम आहे. तर मग कसं हां. मॅनेज केलं तुम्ही? नाही, हे थोडं स्वतःहून थोडंसं डोकं लावलं पाहिजे. आता माझं रुटीन कसं होतं, की सकाळी गाड्या धुवायचो, त्याच्यात 2-3 तास जायचे आणि 2 तास जायचे. मग KFC 9 तास करायचो. त्यानंतर आलो की जिम 1 तास करायचो. कधी जर मॉर्निंग शिफ्ट असेल तर संध्याकाळी करायचो. जर नाईट शिफ्ट असेल तर मग सकाळी जिम करायचो, गाड्या धुवून आल्यानंतर. आणि टायमिंग जेवणाचं चेंज होत राहते. आणि सकाळी थोडंफार लवकर उठून डबा वगैरे भरून घ्यायचा, ऑमलेट बनवायचं किंवा चिकन बनवून डब्यात भरून घेतलं की दिवसभराचं थोडंफार जे मेन आहे ना, की ॲडजस्ट करता आलं पाहिजे. वेळेनुसार, काळानुसार हेच मेन स्किल आहे. जसं ॲडजस्ट होत जाईल आहे, तसं प्रत्येकाला रिझल्ट हळू-हळू येत जातात. स्टँडिंगला टाईम काढावा लागतो. हां. तो निघत नाही काढा. टाईम मॅनेज करावा लागतो. नाही होतंय मॅनेज सगळं. पण कसं झालंय ना, सध्याची पिढी म्हणजे मोबाईलवर, Instaवर, YouTubeवर जास्त वेळ वाया घालवते. टाईम बॅलन्स. कळत नाही की 2-3 तास इन्स्टावर राहिले. मग तुम्ही म्हणता की माझ्या वर्कआउटला टाईम नाही. ओके, ओके. तर मग तुमच्या घरी कोण-कोण असतं? काय सांगता? मी काय-काय करतात आई-वडील? मी, मम्मी आणि पप्पा आम्ही तिघंच आहे. एकच. हां, पप्पा वेटर आहेत आणि मम्मी धुण्या-भांड्याची कामं करते आणि माझं हे चालू होतं कार वॉश, KFC. आणि माझं सांगलीतच माझा जन्म झाला आणि सांगलीतच एज्युकेशन झालं आणि त्यानंतर मी डिप्लोमा केला आमच्या इथेच वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीला. चांगली आहे. आणि त्यानंतर जॉब पण केला मी मिरजमध्ये, जयसिंगपूरमध्ये. मग त्यानंतर व्यायाम चालूच होता माझा. व्यायाम साईड बाय साईड चालू होता. मग लॉकडाऊन लागलं. मग लॉकडाऊन लागल्यानंतर मित्राला एक आयडिया आली, की आता घरात बसून आहे,
आणि शेवटी पैसे तर कमवले पाहिजेत. काय करायचं? मग त्याला गाड्या धुवायला जाऊया. गाड्या धुण्यात त्याला आयडिया आली, की गाड्या धुण्यात जास्त पैसा आहे, मोठा पैसा आहे, आपण जाऊया. मग आम्हाला पण एवढी कन्सेप्ट माहीत नव्हती. पण नंतर रिअलाईज झालं, की अरे यार, गाड्या धुण्यात सुद्धा आहे पैसा. मग आम्ही त्यात घुसलो ॲज अ म्हणजे बिझनेस करायचा म्हणून, की एम्प्लॉयी वगैरे सेट करायचे, मशीन विकत घ्यायच्या, कार वॉश, टँक वॉश, सोफा क्लिनिंग असं त्यात घुसायचं प्लॅनिंग होतं. पण ते आम्हाला म्हणजे जमलं नाही त्या लेव्हलचं मार्केटिंग करायला आणि त्या लेव्हलचे एम्प्लॉयी असं मॅनेज करायला. हां, त्या गोष्टी जमल्या नाहीत आणि त्यात पण आमची फाटाफूट वगैरे झाली, विचार मतभेद झाले. मग स्वतःचंच म्हणजे अ, हे राहिलं म्हणजे कार वॉश एक साइड बाय साइड इन्कम बनून राहिली आणि हे इकडं साइड बाय साइड माझं व्यायाम पण चालू होता. KFCला जॉब पण करत होतो आणि मग हळू विचार केला, की आता Instaमध्ये गेलं पाहिजे आपण आणि आता Instaमध्ये मला जवळपास 13-14 महिने झाले. रेग्युलर व्हिडिओ एवढ्या काळात तुमचे 1,00,000 प्लस झाले आता, बरोबर? म्हणजे ऑगस्टपर्यंत म्हणजे पहिले एक 10 महिने 151-200 आसपास फॉलोवर होते आणि ह्या झाले. 3-3.5 महिन्यात 151-200 पासून 100K झाले. 100K. बरं. आता इन्फ्लुएन्सर करता हा प्रश्न असलाच पाहिजे. तर मग Instagramवरून किती कमवता येतात? डायरेक्ट अमाउंट नका, पण एक अंदाज. अंदाज बोलायचा तर खूप चांगली इन्कम 100K फॉलोवर असतील तुमचे, तर हिंदीमध्ये खूप जास्त पैसा आहे. मराठीमध्ये थोडा कमी पैसा आहे. एक 50% कमी पैसा आहे आणि हिंदीमध्ये मी म्हणेन की दर महिन्याला एक iPhone येईल एवढा पैसा आहे आणि मराठीमध्ये निम्मा पैसा आहे म्हणजे त्या कसं आहे, भाषेला. पण मराठीमध्ये तेवढं कॉम्पिटिशन कमी आहे त्याप्रमाणे हिंदीपेक्षा. नाही मराठीमध्ये कुठल्या फील्डमध्ये असं बोलताय तुम्ही? कारण फिटनेसमध्ये तर आमची जनरेशन ही फर्स्ट जनरेशन आहे. हां, मग फिटनेसमध्ये अजून जास्त क्रेज नव्हती आणि आता फिटनेसमध्ये मराठी क्रिएटर्स उतरतायत, व्हिडिओ बनवतायत आणि लोकांना आता विश्वास आलाय की ह्या लाईनमध्ये सुद्धा पैसा आहे आणि ह्या लाईनमध्ये सुद्धा ब्रँड्स आहेत, कोलॅबोरेशन्स आहेत आणि फॉलोअर्ससुद्धा येतायत. लोकांना मराठीमध्ये प्रॉपर नॉलेज देणारे अजून क्रिएटर नाही आहेत. नाही आहेत. म्हणजे खरं म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असं बोलू नये, पण काही क्रिएटर असे आहेत काय, की ज्यांनी सगळं फ्लर्टिंग कंटेंट टाकलंय. कमेंट सेक्शनमध्ये नुसत्या मुलीच मुली आहेत सगळ्या. सगळं फिटनेसच्या नावाखाली फाफट पसारा आहे आणि नॉलेज प्रॉपर देणारं कोणी असे खूप कमी आहेत. कमी आहेत. हां, कमी आहेत. मराठीमध्ये अजून खूप सारा स्कोप आहे. या लाईनमध्ये अजून खूप सारा पैसा आहे. काहीच आहे. कारण तसं नाही का, आता आपण हिंदीमध्ये ऐकतो साकेत गोखले झालं किंवा जीत सवाल झालं. तर मराठीमध्ये नाव कोणी दिसतच नाही. हां. म्हणजे प्रॅक्टिकली खरं सांगतो, मी तुम्हाला आता पहिल्यांदा पाहिलं असेल तर मराठीमध्ये इन्फ्लुएन्स एवढं चांगलं करायला. फिटनेसमध्ये तसे बाकीचे आहेतच, पण मराठी फिटनेसमध्ये. तर मग साकेत गोखले अजून कसं आहे ना, की मराठीमध्ये मुलांना चांगल्या दिशेने घेऊन जाणारा कोणी अजून नाही आहे असं वैयक्तिक की सेल्फ इम्प्रूव्हमेंट, की बाबा कष्ट करा, मेहनत करा, पैसा कमवा, बॉडी कमवा, हे वाईट आहे, हे दारूपासून लांब राहा. अशा चांगल्या अक्कल द्या. आहेत, पण फार कमी आहेत. हां, नावावर बोटामध्ये आहेत की कमी आहेत. हां. त्या टाइपचे क्रिएटर अजून कमी आहेत मराठीमध्ये. ओके. तर मग म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ बनवता ते मग स्क्रिप्ट बनवता प्रॉपर? तर कसं असतं? होय. स्क्रिप्ट बनवून असतं सगळं? नाही सगळं माझ्या डोक्यात असतंच. म्हणजे मला बोलायचं असतं, की ॲक्चुअली मी YouTube पण त्यासाठीच चालू करणार आहे, की बोलायचं एवढं सगळं आहे. पण मला ते 30 सेकंदात बसवावं लागते. मला विचार करावा लागते, काटछाट काय करायचे, मग ते कट करायचं आहे, डायलॉग कट करायचे आहेत आणि मग उरलेलं असतं ते मग मोजकं मी सिलेक्ट करतो, की हां, अशी स्क्रिप्ट आहे. ओके. तर मग फिटनेसबद्दल थोडं आता जाणून घेऊ तुमच्याकडून. मला सांगा, की फिटनेस प्रवास सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाने कोणते असे प्रिन्सिपल्स नाही का जपले पाहिजे किंवा पाहिले पाहिजे सुरू करताना किंवा काय म्हणतात त्याला आता? काय माहीत असलं पाहिजे फिटनेस बाबतीत? आता कसं झालंय माहिती आहे का? Insta आणि YouTubeवर फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग दोन्हीला म्हणजे एकच समजलं जाते, की फिटनेस आणि मसल बनवणं हे एकच समजलं जाते. आणि ॲक्चुअली नाही तसं नाही आहे. म्हणजे सुरुवातीला माइंडसेट क्लिअर असलं पाहिजे व्यायाम करायच्या अगोदर, की आपल्याला हेल्दी राहायचं आहे. सो व्यवस्थित झोप घेतली, व्यवस्थित चांगलं अन्न खाल्लं, व्यवस्थित व्यायाम केला. काय मॉडर्न व्यायाम असेल, जुना व्यायाम असेल. म्हणजे हेच माइंडसेट खूप गरजेचं आहे, की एक चांगलं आयुष्य जगायचं आहे. 70 वर्ष, 80 वर्ष आयुष्य जगायचं आहे. आता कसं झालंय माइंडसेट थोडं म्हणजे Instagramने थोडं चेंज केलंय, की फिजिकवर जास्त की बॉडी दाखवण्यालायक बनवायची आहे आणि मग ते हे खाल्लं पाहिजे, ही पावडर खाल्ली पाहिजे, ती पावडर खाल्ली पाहिजे, असं माइंडसेट थोडं चेंज झालंय लोकांचं. ॲक्चुअली ते माइंडसेट असलं पाहिजे, की सुरुवात करायच्या अगोदर, की मला निरोगी राहायचं आहे, संपला विषय. म्हणजे
हेल्दी राहायचंय मला. हां. बरं मग तुमच्या मते नाही का रिअल फिटनेस कशाला म्हणतात? रिअल रिअल स्ट्रेंथ कशाला म्हणू शकतो आपण? नाही का फक्त फिजिकला का अजून नाही कसं? युजेबल म्हणजे व्यायाम कसे पाहिजेत माहिती आहे का? रिअल लाईफमध्ये युजेबल पाहिजेत, की असं नको व्हायला, की फक्त ती दाखवायची बॉडी आहे, पोज मारली, हां. मसल दिसले, नसा वगैरे दिसल्या. नाही, पण रिअल लाईफमध्ये ते युजेबल असलं पाहिजे. हां, हां. ओके. कारण मी आता एक पॉडकास्ट आलता आशिष चंचलनी माहिती आहे? हां. त्यांचं एक आय थिंक पॉडकास्ट चालतं त्यामध्ये. त्याचा एक डायलॉग काय होता, की तो काय म्हणतो, की आता मध्ये सांगतो मी. तो काय म्हणला, की मी प्रॉब्लेम काय म्हणे, की प्रॉब्लेम शुगर नाहीये, प्रॉब्लेम बाकी काही नाही, प्रॉब्लेम ओव्हर ईटिंग आहे. त्याच्याबद्दल काय सांगता काय त्याचं काय म्हणणं होतं, की तुम्ही 4 समोसे खा किंवा 200 कॅरेट खा, दोन्ही एकच आहे. दोन्ही चुकीचं आहे. ओव्हर ईटिंगवर काय सांगताय? ओव्हर रेटिंगचं कसं झालंय माहिती आहे का, की लोकांचं माइंडसेट खूप वीक झालंय आणि सगळं इझिली अवेलेबल आहे. म्हणजे मग ते नको वाटते, की कोण ते बटाटा खाणार, कोण रताळे खाणार, कोण काकडी खाणार. मला वाटलं चला एक ₹100 चा 200 चा पिझ्झा मागवला, खाल्लं, जिभेचे चोचले. टोचले. आणि ते लोकांना समजत नाही, की ते दिसायला छोटा अन्न आहे पिझ्झा वगैरे, पण त्याच्यात खूप कॅलरी खूप आहे, कॅलरी खूप जास्त आहे. फॅट खूप जास्त आहे. ओव्हर ईटिंगचं म्हणजे मला हेच वाटतं, की माइंडसेट खूप वीक आहे ना, त्यामुळं खातो माणूस खात जातो. हां आणि ह्या एक डिकेडमध्ये बघा, की हेल्दी किंवा फॅटी लोक पर्सेंटेज खूप जास्त झाले. कारण लाईफ खूप ईझी झाली की लगेच मागवलं, की लगेच Zomato येतंय, लगेच देऊन जातंय. 10 मिनिटं डिलिव्हरी. हां. ओके. तर मग फिटनेस गोल सेट करताना बिगिनर लोकं काय प्रॉब्लेम किंवा नाही का काय चुका करतात? काय सांगता? चुका करतात जे मला सध्या असं वाटतंय, की त्यांना नॉलेज नसते आणि शॉर्टकटच्या नादाला जायला बघतात, की मी कोणती तरी पावडर खातो आणि माझी पटकन बॉडी बनवते. कारण ते लहान वय असते 16, 18, 20 आणि त्या वयात जास्त मॅच्युरिटी नसते. मुलांना पेशन्स नसते आणि पहिला काय बघितलं पाहिजे आपण, की अन्न पचवायची सवय लागली पाहिजे, की कडधान्य खायचं, दूध, नॉन असले तर नॉन चिकन किंवा व्हेजमध्ये पनीर. जितकं डायजेशन मजबूत बनेल, तितकं म्हणजे आपली हेल्थ पण चांगली झाली, व्यायाम पण चांगला झाला. पण म्हणजे लोकांचं हे माइंडसेट झालंय सध्या, की काहीतरी शॉर्टकट पाहिजे. पण मग नॉन-व्हेज गरजेचं आहेच का? का व्हेजमध्ये पण आहेत नाही, बरेच? व्हेजमध्ये पण खूप सारे खूप ऑप्शन आहेत. सारे पण आहेत. प्रत्येकाची कशी चॉईस असते ना. हां, बरोबर आहे. हो, नॉन-व्हेज कंपल्सरी असं काही नाही. नाहीये. ओके. तर मग मेटाबॉलिझम म्हणा किंवा शरीराचं एक शरीरयष्टी बघून, तर मग तुम्ही त्याचं रुटीन कसं ठेवलं फिटनेसचं किंवा व्यायाम वगैरे कसं अरेंज करू सांगता येईल काही? प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. काही जणांचं कसं असतंय, की 40 किलो वजन आहे, काही जणांचं 80 असते, काही जणांचं 100 असते. सो प्रत्येकाला वेगवेगळा व्यायाम त्याच्या वजनानुसार, त्याच्या उंचीनुसार केला पाहिजे. प्रत्येकाचं डायट वेगवेगळं म्हणजे डिसाईड केलं पाहिजे. सेम प्रत्येकाने घेऊन ते चालणार चालणार नाही. हं. ओके. तर मग स्ट्रेंथ ट्रेनिंग, एंड्युरन्स किंवा मसल बिल्डिंग याच्यामध्ये म्हणजे काय फरक आहे? काय सांगू शकाल थोडंसं? स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे थोडक्यात म्हणजे ॲक्चुअली आपली हां, मसलची स्ट्रेंथ बिल्ड करायची आहे, की जास्तीत जास्त वेट लिफ्टिंगची पॉवर वाढली पाहिजे. आणि एंड्युरन्स ट्रेनिंग आहे ते या टाईपमध्ये म्हणता येईल, की आपण बॉडी लवकर दमली नाही पाहिजे, मसल थकला नाही पाहिजे. केलं पाहिजे. जास्तीत जास्त आता त्यामध्ये येते स्विमिंग येते, सायकलिंग येते एंड्युरन्स ट्रेनिंगमध्ये. स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये येते, की मसल्स व्यायाम, डेडलिफ्ट आली, स्क्वॉट आली. हां, म्हणजे एक आहे की जो स्टॅमिना वाढवतोय, एक आहे जो स्ट्रेंथ वाढवतोय. असे 2 हे आहेत त्यामध्ये. बरं तर मग कॉमन माणसाने कशाकडे जास्त फोकस करावं? दोन्ही दोन्ही ताकद पण पाहिजे, स्टॅमिना पण पाहिजे. स्टेटमेंट पाहिजे. हां, दोन्ही पाहिजे. ओके. तर मग आता म्हणजे वेट ट्रेनिंग किंवा कार्डिओ मग याच्याबद्दल काय सांगता येईल डिफरन्स? किंवा डिफरन्स नाही म्हणता यायचं, काय करायला पाहिजे किंवा दोन्ही कसं मॅनेज करू एकाच वेळेस? काही ना काय म्हणतं, की आमच्या टाईम नाही आम्ही इथं कार्डिओ करतो, फिरायला जातो, सायकल जातो किंवा मग वेट ट्रेनिंग करतो. किंवा काही जण म्हणतात, की वेट ट्रेनिंग चुकीचं आहे. आता ते समज वेगळे आहे जणांचे. नाही तसं ते फार चुकीचं त्याला मॅनेज करता येतंय. थोडंसं डोकं लावलं तर आता समजा जॉब वगैरे आहे, तर जॉबला थोडंफार चालत गेलं किंवा सायकलिंग केली किंवा रात्री झोपायच्या अगोदर थोडंफार चाललं, तर ते कार्डिओमध्येच कॅल्क्युलेट होऊन जाते. आणि जिममध्ये पण तसं व्यायाम करता येतोय किंवा घरी करता येतोय, की पहिला वेट ट्रेनिंग केली आणि त्यानंतर थोडाफार कार्डिओ केला, म्हणजे दोन्ही बॅलन्स होऊन जाते व्यवस्थित. आहे. हं. म्हणजे दोन्ही कळायला पाहिजे बेसिक. हां, म्हणजे कसं होतं ना, वेट ट्रेनिंगने आपले मसल मजबूत बनणार. हां आणि थोडेफार हाडांना पण व्यवस्थित प्रेशर जातं त्याने आणि कार्डिओने आपली इंटरनल सिस्टम म्हणजे फुफ्फुसं तरुण राहतात. हार्ट पूर्ण हां, हार्ट ब्लड प्रेशर सर्क्युलेट होत राहते प्रॉपरली. त्यासाठी कार्डिओ गरजेचं आहे. गरजेचं आहे. ओके. तर मग सप्लिमेंट्सबद्दल तुम्हाला सांगा आता, की प्रोटीन सप्लिमेंट्सबद्दल तुमचा काय विचार घ्यायला पाहिजेत का नाही?
जर म्हणजे एक नेक्स्ट लेव्हलची फिजिक घेऊन जायची आहे, तर घेतलं पाहिजे. पण नॉर्मल ज्याचा उद्देश आहे, की मला फक्त फिट राहायचं आहे, की मी शर्टातून गुटगुटीत दिसतोय, एक चांगला कॉन्फिडन्स असला पाहिजे, तर मग घ्यायची गरज नाही. हे प्रोटीन, क्रिएटिन वगैरे. पण आता जसं मला एक टार्गेट आहे, स्वतःला मी टार्गेट ठेवले, की मला ह्या लेव्हलची फिजिक मिळवायची आहे आणि ह्या लेव्हलची मला एक ताकद, मला एक कसं म्हणजे ना, एक इज्जत असली पाहिजे, रिस्पेक्ट. आणि ते स्वप्न असतं ना, की आपण इमॅजिन करत असतो, "अरे यार, काय लेव्हलचे बॉडी बिल्डर आहेत." आणि आपल्याला पण त्या लेव्हलची बॉडी बनवायची आहे. तर मग ते घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि एक नॉर्मल ज्याचा उद्देश आहे, की मला जॉब करत, कॉलेज करत, संसार सांभाळत मला नॉर्मल फिट राहायचं आहे. तर मग काय घ्यायची गरज नाही. अन्न खाल्लंय व्यवस्थित तर हां, ठीक बरं तर तुम्ही विचार करा, की आता नॉन-व्हेजचा विचार केला त्यांचे प्रोटीन सोर्स जास्त असतात. ऑब्व्हियसली म्हणजे व्हेजमध्ये सुद्धा असतात. असतं. प्रॉब्लेम तेवढा ॲक्सेस नाही राहत आपल्याकडे. कारण प्रत्येकाच्या घरात तेवढे प्रोटीन सोर्स असतील असं नाहीये. तर मग त्यांनी घेतलं तर किंवा असे कोणते नाही का प्रोटीन सजेस्ट कराल, की जे बेसिक आता प्लांट प्रोटीन म्हणा किंवा असं काय सांगता येईल? व्हेजिटेरियनना थोडं जास्ती घ्यावं हां, लागतं पण नॉन-व्हेजला नॉन-व्हेजवाल्यांपेक्षा. कम्पेअर होऊ शकतं कव्हर त्यांच्यामध्ये. हां, तर नाही होऊ व्हेजिटेरियन्सना शकत. व्हे प्रोटीन चांगलं आहे. माझ्या मते तरी प्लांट प्रोटीनपेक्षा व्हे प्रोटीन चांगलं आहे. व्हे प्रोटीन कसं दुधापासून बनतं हं, आणि प्लांट प्रोटीन ह्याच्यापासून वनस्पतींपासून बनलेलं असतं तो. व्हे प्रोटीन चांगले त्याचे हां, त्यातले त्यात. हां. ओके. तर मग इतके सारे ब्रँड्स आहे आपल्या मार्केटमध्ये. तर मग त्याच्यामध्ये बेस्ट प्रोटीन कसं निवडावं किंवा बेस्ट सप्लिमेंट कसं निवडावं? बेस्ट म्हणला तर ना कसं असतं ना, की व्हे प्रोटीन जास्ती टिकण्यासाठी, एक्सपायरी डेट वाढवण्यासाठी त्यामध्ये काही-काही केमिकल ॲड केलेले असतात. हं. मेटल्स असतात ॲड केलेले. मग ते आपल्याला बघायचे असतात, की कोणते मेटल्स केमिकल्स आहेत जे बॅन आहेत. जे ते हे असतं ना फूड ऑर्गनायझेशन FSSAI. एफ-एस-एस-आय. हां. हां, आहे हां, बरोबर. तर त्यांनी जे काही-काही बॅन केलेलं आहे, कॅडमियम बॅन केलेलं आहे, एक निकोटीन बॅन केलेलं आहे. मग ते काही-काही कंपनी काय करतात, एक्सपायरी डेट त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी ना ते यूज करतात गरजेपेक्षा जास्त. तर त्यांनी ऑर्गनायझेशनने एक लेव्हल सेट केलेली आहे, की याच्यापेक्षा जास्त नाही यूज करायचं. ते आपण प्रॉपरली चेक करावं लागतं, की कोणता ब्रँड चांगला आहे आणि कोणतं म्हणजे काय डुप्लिकेट माल विकतोय, की काय बाबा पावडरच्या नावाखाली बोर्नव्हिटा खपवतोय. हां. काय कळणार आहे? दुधात काय ते बोलतात पाण्यात मिक्स करा, दुधात मिक्स करा. काही कळणार नाही. हां, हेच काय जास्त महत्त्वाचं असतं. मी एक घेतलं होतं आय थिंक 2022ला. त्याची एक्सपायरी डेट फक्त 1 वर्ष होती. 1 वर्ष पण नसेल निवांत कमी होती. पण म्हणजे काही चव नाही. चव नाही, काही नाही. एकदम प्लेन होतं. नाव नाही घेत. ब्रँड चांगल्या ब्रँडचं होतं. मग ते तुम्ही रॉ धुतलं होतं का? बहुतेक रॉ असेल. आता मला नाही माहीत. रॉ असतं का? रॉबद्दल काय सांगता येईल? रॉ म्हणजे कसं ना, की आता पनीर बनवताना जे पाणी निघतं साईडला, एक थोडं येल्लोइश टाईपमध्ये असतं, बरोबर. थोडं-थोडं तसं कडू-कडू टाईपमध्ये. जसं दुधाची पावडर बनवतात ना, तसं त्या पाण्याची प्रोसेस करून पावडर बनवतात. ते थोडं टेस्टला खराब लागते. त्याच्यावर लिहिलं होतं रॉ प्रोटीन. हां, ते टेस्टला खराब लागते. मग त्यामध्ये थोडं फ्लेवर वगैरे ॲड करतात ते लोकं. मग कसं मँगो फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर, हां. मग ते थोडं टेस्टला चांगले लागते मग मिक्स केलं की. पण मी रॉ घेतलं होतं आय थिंक त्याच्यावर मी पण सुद्धा ट्राय केले रॉ. होती. रॉ म्हणजे मी साखर टाकायचो मी. मला ते जायचंच नाही मला. नाही मी साखर नव्हतो टाकत. मी काय करत होतो, रॉ प्रोटीन, दूध थोडंसं म्हणजे आता पातळ करायचं दूध कारण मला वजन कमी करायचं म्हटल्यानंतर प्रॉपर दूध घेऊन उपयोग नाही. थोडं पातळ करायचं आणि नाही का आपलं बदाम म्हणा, काजू म्हणा किंवा खारीक याची पूड करून ठेवली होती ती मिक्स करायचं. ती चव तर लागायची. आपल्याला चव लागल्याची मतलब होती. सगळ्या टायमापेक्षा ती बरोबर होतं. पण रॉ प्रोटीन खूप खराब लागत होतं मला. हां, टेस्टला खराब आहे, हे टेस्टला खराब. काही दिवस सोडून आणि थोडं डायजेशनचं म्हणजे कसं प्रत्येकाला सवय नसते ना हां. तेच स्टार्टिंगला. बरोबर. पण मग आता जर आता काही सुरुवात केली प्रोटीन घ्यायला, हं. तर मग त्यांनी कशी सुरुवात करावी? पहिले थोडं घ्यावं का कसं करता सवय नसते शरीराला. नाही रॉ असेल ना, तर स्टार्टिंगला थोडं म्हणजे डायजेशनचं होतं प्रॉब्लेम. बाकी जर नॉर्मल फ्लेवरवाला घेतला ना, तर त्यामध्ये हे केलेलं असतं डायजेस्टिव्ह एन्झाइम्स ॲड केलेले असतात. म्हणजे इश्यू होत नाही तो डायजेशनचा. ओके. तर मग क्रिएटिनबद्दल काय सांगता येईल? क्रिएटिनचा वापर करावा का नॉर्मल व्यक्ती ज्याला आता फिटनेसमध्ये यायचा किंवा येतोय आत्ताशी? आमचे मित्रच. यांचा प्रश्न आहे. त्याला पण मी बोललो होतो. मगाशीच त्याने विचारलं मला, की काय मी घेऊ का नको? तर जर व्यायामाची सुरुवात केली ना, तर पहिले 6 महिने किंवा 1 वर्ष तर मी म्हणतो, की काही घ्यायची गरज नाही. तेच नाही. काय होतं ना, की सवय होऊ दे त्या व्यायामाची, अन्न पचवायची, या गोष्टींची सवय होऊ दे, त्या रूटीन लागू दे. आणि क्रिएटिन कधी घ्यायचं माहिती आहे का? जर व्यवस्थित डायट असेल, व्यवस्थित पाणी एक रोज 4-5 लिटर पितोय आपण, हं. तर त्यानंतरची ती स्टेप आहे क्रिएटिन घ्यायची. अगोदर म्हणजे मुलं काय करतात, की 500ला येतंय, स्वस्तात आहे, तर घेऊया, बॉडी बनेल, पटापट बॉडी बनेल आपली आणि मग ते
तसं माइंडसेट असतं ना, शॉर्टकट पाहिजे असतो शॉर्टकट लोकांना. पाहिजे असतो. बरोबर. हां, मग ते घेतात आणि मग रिझल्ट मिळत नाही. कारण खात नाहीत. नुसतं त्यांना काय वाटतं, "ए मी पावडर तयार आहे मी ते आता." तयारी दिसते. हां, होत नाही तसं ते. हां. त्यांचं खाणं चांगलं नसतं. मग खाणं जर चांगलं असेल, रोज व्यवस्थित झोप आहे, रोज 5 लिटर पाणी पितोय, तर मग क्रिएटिन घ्यायला काही हरकत नाही. क्रिएटिनने ताकद वाढेल हां. आणि म्हणजे मसल पण वाढेल, फास्ट रिकव्हरी होईल. मग ते कसं परिणाम करतं शरीरावर? ते क्रिएटिनमध्ये ना हे असतं म्हणजे ए-टी-पी असतं एनर्जी सोर्स. ते काय करतं, क्रिएटिन जेवढं आपण पाणी देतो ना शरीराला, मसलमध्ये पाणी होल्ड करून धरते आणि पाणी होल्ड केलं ना, जो माझा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे माझी ताकद 15-20 दिवसानंतर मला रिअलाईज व्हायला लागली, की बाबा मी आता 10 किलोच्या ऐवजी 12 किलो उचलतोय होच. आणि मला रिपिटेशन जास्त होतात. माझी ताकद पण वाढायला लागली आणि मला ते आरशात दिसायला लागलं, की हां, थोडंफार 1 किलो, 2 किलो मसल थोडा हलका-फुलका फुगलाय, मॅजिक नाही. हां, पण थोडंफार. हां, थोडंफार कसं ते वॉटर होल्ड केलं ना, तो थोडा मसल गुटगुटीत झालाय आता. हां. असं थोडं दिसायला लागलं, असं थोडं बल्की-बल्की दिसायला लागलंय. ओके. मग हे म्हणजे क्रिएटिनचं मग कधी घ्यायला पाहिजे? आधी वर्कआउट नंतर का का तसं काही टायमिंग नाही त्याचं काही? नाही, असं स्पेसिफिकली नाही, नाही. ओके. टाईम नाही आहे त्याला. दिवसभरात केव्हाही घेतली तरी काही हरकत नाही. हं. बरं मग नाही का प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट असं काही असतं का? म्हणजे घेण्याचं सप्लिमेंट वगैरे? किंवा जे घरात बनवू शकतो माणूस किंवा मार्केटमध्ये अवेलेबल मी म्हणजे काय करतो व्यायामाला जायच्या अगोदर, की असं माझ्या मूडवर डिपेंड आहे. कधी मी तर ओट्स पण खातो. कधी मला वाटलं दूध केळ खायचं आहे, थोडं दूध केळ खाऊन घेतो. आणि थोडंफार म्हणजे पोटात थोडीफार ताकद असली घ्यायचे हां. आणि व्यायामाच्या नंतर मग मी डायरेक्ट पोटभर जेवतोच मग. हां, व्यायाम झाला की पोस्ट वर्कआउट. मध्ये किती वेळ टाईम ठेवता व्यायाम झाल्यानंतर? काय घरी जाऊन जेवतोच मी डायरेक्ट. त्याला काही असं हे नाही. चालून जातं काही प्रॉब्लेम नाही. हां. ओके. तर BCAAs म्हणजे काय? ते काय म्हणतात ब्रांच चेन अमिनो ॲसिड्स. मग हे फिटनेसमध्ये कसं मदत करतं किंवा हे घ्यायला पाहिजे की नाही परत तोच प्रश्न म्हणजे कोण नाही सेम ज्याला बॉडी बिल्डिंग करायची आहे किंवा ज्याचं टार्गेट आहे मला खूप जास्त एक चांगली फिजिक बनवायची आहे. त्याने घेतले तर काही हरकत नाही. पण ज्याचं उद्देश आहे की बाबा मला शर्टातून नॉर्मल दिसलो ठीक आहे. त्याला काही घ्यायची गरज नाही. दिसलं. BCAAचं काय काम आहे माहिती आहे का? मसल रिकव्हरी फास्ट होते त्यानं. मसल जे ब्रेकडाऊन आपले होते ते होतं. हां, थोडक्यात ते रिकव्हर फास्ट करण्याचं काम आहे ते. त्यामध्ये अमिनो ॲसिड असतात ना, सो ते रिकव्हरी फास्ट होते, स्पीड वाढतो रिकव्हरीचा. तर मग आता हे जे सांगितले तुम्ही क्रिएटिन म्हणा की BCAA यांचे काही साइड इफेक्ट आहेत का? नाही लोकल कंपनीचं डुप्लिकेट घेतलं तर साइड इफेक्ट गॅरंटी होणार आणि चांगलं व्यवस्थित चेक करून घेतलं, की बाबा म्हणजे ऑथेंटिक आहे, तर नाही होणार साइड इफेक्ट काही. बरं पहिली गोष्ट म्हणजे कोण असतं ते सल्ल्याने घ्या. कारण हां. जर तुम्हाला चुकीचे एक म्हणजे गाईडन्स करणारे असतील कोणी तर मग ते प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे 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 ओव्हर ईटिंग किंवा सॉरी ओव्हर ईटिंग नाही. म्हणजे एक्सेस त्याचा जर डोस झाला, तर मग त्याचा प्रॉब्लेम जास्त होऊ शकतो. हां, ह्याचं होतं म्हणजे एक BCAA ना, की ॲव्हरेज 20 ग्राम डेली घेतले तरी काही हरकत नाही आणि क्रिएटिन 3 ते 5 ग्राम डेली घेतले तरी काही हरकत नाही. पण ऑफकोर्स ओव्हरडोस झाला तर मग ते कारण काय होतं, की बऱ्याच जिममध्ये ना काही लोकं असतात नाही का, त्यांना विकायचं बसलेले असतात. आता हां, आपण कोणाला हेट नाही करत, पण ही खरी परिस्थिती आहे. हां. म्हणजे कसं होतं ना, की त्यांचं पण थोडंफार मार्जिन असतं बरोबर. आणि त्यांना पण शेवटी घर चालवायचं आहे. मग ते म्हणतात, की "हे घे, हे चांगलं आहे, हां. हे बेस्ट आहे." पण ते आपण चेक केलं पाहिजे, की बाबा ते खरंच म्हणजे आपल्याला गरज आहे का त्याची सगळ्यात जास्त? हां. आणि ते बाबा खरंच म्हणजे चांगलं आहे का? ओरिजिनल आहे का? ऑथेंटिक आहे का? नाहीतर काय होणार आपण काय विचार करणार 2,000 चा आहे. हा 1,000 ला मला हा माणूस द्यायला आहे. मी घेऊन टाकतो. हां. पण त्यात पण त्याचं काहीतरी ते 200-300 चं मार्जिन. ते कुठून तरी मग ते काहीतरी डुप्लिकेट असणार का निम्म्या किमतीत द्यायला म्हणजे. बरोबर आहे. निम्म्या किमतीत द्यायला कोण रिकामं आहे. पण त्यात प्लस त्यांचं मार्जिन ॲड होतं. ते वेगळं म्हणजे हां. इथं कमीत कसं काय देऊ राहिला? विचार करायला मी थोडासा. ओके. तर मग फॅट बर्निंग काही सप्लिमेंट्स आहेत का? आणि त्याचा कसा यूज होऊ शकतो किंवा ते वापरावे की नाही? का नाही फॅट बर्निंगचे असतात सप्लिमेंट्स असतात, पावडर असते. पण घ्यावं का? फॅट बर्निंगचे टॅबलेट पण असतात आणि पावडर पण असते. आणि त्याने काय होतं माहिती आहे का? आपला मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होतो. म्हणजे डायजेशन थोडं फास्ट होतं आणि फॅट बर्निंग प्रोसेस खूप जास्त फास्ट होते त्याने. मेटाबॉलिक रेट वाढला की. मग ऑटोमॅटिक आपलं फॅट बर्न व्हायला चालू होतं. मग ह्याच्यावर पण एक सिंपल उपाय जो आहे तो म्हणजे की आपण कार्डिओ करू शकतो. कार्डिओ वाढवू शकतो आणि ट्रेनिंग वाढवलं आणि डायट कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, की म्हणजे जिभेवर कंट्रोल पाहिजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो डायट आणि हां, मग तेच ना, की लोकांना कसं म्हणजे डायट कंट्रोल करायचं नसतं ना. होत नाही. हां, मग ओके. ते काहीतरी मग विचार करतात, की नाही मी त्याच्या विरोधात नाही आहे, असं काही म्हणत नाही मी, की म्हणजे हे सगळं BCAA, क्रिएटिन किंवा फॅट बर्नर नाही घेतलं पाहिजे.
पण शेवटी कसं ना ते एक वीक माइंड होत जातं ना, की अरे हां, माझ्याकडे ऑप्शन आहे, शॉर्टकटवाला ऑप्शन. शॉर्टकट ऑप्शन आहे. ते वाईट आहे असं नाही, पण निदान हां. आधी शयाला सवय लागली पाहिजे सगळ्याची. मग त्याच्यानंतर मग तुम्ही विचार करू शकता खायचं की नाही. मी आत्ता हल्ली चालू केलंय व्हे प्रोटीन, क्रिएटिन वगैरे. कारण ह्याच्या अगोदर मी फक्त अन्नावर जे काही मी बनवलं ते सगळं तुम्ही प्रोटीन पण नाही घेतलं आधी. पैसेच नव्हते तर मी घेऊ कुठून ना? पॉइंट आहे. पॉइंट आहे. बरं. आणि म्हणजे 2021-22 पासून म्हणजे हे केलं. एखाद दुसरं ट्राय करायला चालू केलं. तर सप्लिमेंटच्या बाबतीत असे कोणते कॉमन मिथ आहेत, जे तुम्हाला असं वाटतं की ते बस्ट व्हायला पाहिजे? म्हणजे काय गैरसमज पसरलेले आहेत सप्लिमेंटच्या बाबतीत? सगळ्यात पहिला तर म्हणजे लोकांच्या डोक्यात हे बसलंय, की जादू होते, की लगेच रिझल्ट काहीतरी घेऊया, मास गेनर घेऊया, व्हे प्रोटीन घेऊया आणि क्रिएटिन घेऊया. ते डोक्यातनं पहिला तर ना 16-18 वर्षाची जी मुलं आहेत ना, मला पण किती मेसेज करतात, मी हे घेऊ का? ते घेऊ का? आणि काही पण म्हणजे असे मेसेज असतात, की मला 3 दिवस झालेत, मी क्रिएटिन चालू करू का? 3 दिवस हां, 3 दिवस झालेत, असं पण असतात मेसेज. मग हेच खूप मोठं मिथ आहे, की पहिला त्या रुटीनची सवय लागू दे. अन्न पचवायची, व्यायामाची सवय लागू दे. हां, हां. बरं, तुम्ही आता विषय काढला मास गेनरचा. हां. तर मग मास गेनर कसं काय करता? किंवा मास गेनर मागं ते गरज नाही का? तुमच्या घरात खूप पटलेलं असतं, जे तुम्ही जाऊ शकता. मास गेनर घ्यायचा असला तर घेऊ शकतो आपण चांगल्या ब्रँडचा. हं. आणि मास गेनरमध्ये कसं असतं ना, खूप जास्त कॅलरी ॲड केलेल्या असतात. आता त्या कॅलरी कशातनं आल्यात हे पण आपण चेक केलं पाहिजे. पण ते नॉर्मली तसं नाही चेक करता येत. कारण त्यांनी त्यावर हां. लिहिलेलं पण नाही लय हां. नाही ते नसतं ना वाटतं. नसतं. नाही कॅलरी किती आहेत हे लिहिलेलं असतं. हां. पण त्यांनी कॅलरी कोणत्या फूडमधून घेतल्या आहेत, ते नसतं त्यावर लिहिलेलं. हं. घेऊ शकतो काही हरकत नाही. पण माझी चॉईस काय म्हणते, की पहिला तर घरातलं म्हणजे भात खाऊन, चपात्या खाऊनच ते कॅलरी कव्हर होणार आहेत. ते वगैरे हां, करू शकतो. पण केव्हा घेऊ शकतो ना, जर समजा जॉब आहे किंवा कॉलेज आहे आणि शेड्यूल खूप बिझी आहे. होत नाही, ते हां. होत नाही. मग ठीक आहे. म्हणजे एखाद्याचं वजन की समजा खूपच एकदम बारीक आहे, 40 किलो आहे. त्याला वगैरे वजन वाढवायचं आहे. हां, मग ते ठीक आहे. घेऊ ते पण शकतो. ब्रँड पाहून घ्या. त्याच्यावर लिहिलं सगळं नाही, कॅलरीज किती यूज झाल्या किंवा प्रोटीन किती सगळं लिहिलं असतं त्याच्यावर नाही का, ते 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 तिथं पाहून घेतलं पाहिजे. मग पहिली चॉईस तर मी असंच म्हणेन, की बाबा अन्नाची सवय लागू दे. हां. आधी अन्नास व्हायला पाहिजे. हां. किती दिवस? 6 महिने, 1 वर्ष किंवा अंदाज तरी किती सांगता येईल? हां, डायजेशन मजबूत व्हायला वेळ जातो. मग मी तर मला वाटते ना, कडधान्य मी खायला चालू केलं पहिलं तर मला असं जुलाबच होणार. ते पचणारच नाही मला. सोयाबीन असू दे, हरभरा असू दे. मग हळू-हळू ते पचायची सवय होत गेली. की असं ओव्हर मोटिव्हेशनमध्ये होतो, की मला हे खायचंच आहे, मला बॉडी बनवायचीच आहे. मी सगळं आज हेच करणार आता आणि मी खाणार ढीगभर आणि ते व्हिडिओ बघणार ना रोनी कोलमन वगैरे, की तो 2.5-2.5 तासाने, 3-3 तासाने तो जेवतो आणि म्हणजे 6 वेळा दिवसात. मग मी पण ठरवणार, की मी पण जेवायचं आहे 6 वेळा. घ्या की कुठलं जेवण आणि कुठलं काय. म्हणजे जुलाब. सगळं वाया. खाल्लेला पैसा वाया, अन्न वाया. मग तो एक पॉइंट राहिला आता, की मी ऐकलं होतं नाही का, की अ, दर 2 तासांनी जेवावं. एकतर म्हणजे काही लोकं हे म्हणतात आणि काही लोक काय म्हणतात, की दिवसातून 2 टाईम जेवा. काय करायला पाहिजे? नाही काय कारण मी केलंय. काय मी काही 6 महिने, 7 महिने, 8 महिने मी केले 2 तासांनी जेवायचं. जेवायचं म्हणजे काय, की 1 चपाती म्हणा, की 8 माझं काय मत चपाती आहे माहिती आहे का, की दर 2 तासांनी जेवायचं म्हटलं तर आपल्याला कामधंदा सोडून घरात करून बसवणार आहे. बसायचं. हे शक्य होणार नाही. पॉइंट आहे. प्रॉपरली होणार नाही. मग मी माझ्यासाठी आयडिया काय केली, की सकाळी झोपेतनं उठलो 7:00ला वगैरे 6:00ला वगैरे हं. काम करून आवरून आलो. पहिला जेवतो मी 8:00ला असू दे 9:00ला असू दे. पहिला पोटभर जेवायचं. पहिलं जेवण गेलं. दुपारी 1 वाजता 2 वाजता दुसरं जेवण आणि रात्री 8-9ला तिसरं जेवण बस 3 संपलं. म्हणजे ते ते होत नाही ना. कसं मॅनेज नाही करणार? होणार. मग ते रिकामीच बसलं पाहिजे, घरात बसलं पाहिजे. नाही, मी एक कोरोनाच्या काळात केली त्याच्यामुळे मला अंदाज आहे. म्हणजे कोरोनाच्या काळात सगळेच घरी होते ना, त्याच्यामुळे ते जमून गेलं. आणि नंतर नाही. इंटरनल सिस्टमला पण थोडा आराम पाहिजे ना, की नेहमी त्याला लोड करेक्ट. कंटिन्यू. बरं, मी लोडचा विषय काढला. तर मग आता प्रश्न वाढून राहिले मला माहिती आहे. पण आता जे मला जे ठीक आहे. आणि जे नाही सुचवायचे प्रश्न जे विचारायला मी, की काय म्हणतात नाही का, की फास्टिंग किंवा हां. 1 दिवस फास्टिंग किंवा नाही का आठवड्यात 1 दिवस फास्टिंग किंवा इंटरमिटेंट फास्टिंग किंवा फास्टिंग करावं का किंवा कोणतं करावं? नाही, उपवास चांगला असतो. आपल्या परंपरेनं पण चालत आलाय आले. हां. आणि कसं शरीराला आराम मिळतो ना, कारण कंटिन्यू लोड चालू आहे. 365 दिवस आपण त्याला तर हां, आरामच येत नाहीये. आठवड्यातून एकदा उपवास केला तरी काही हरकत नाही. कारण मी कोणता एक पॉडकास्ट ऐकला होता, इंग्लिश होता. लिक्विड डे करा म्हणतात नाही का. एक तर तुम्ही शरीराला आराम द्या. तिखट मीठ काही खाऊ नका. 1 दिवस होते नाही थोडं लिक्विड राहा फक्त.
तो एक त्या पण प्रकारे आपल्याकडे पण कसं डुप्लिकेट उपवास करतात, की ते उपयोगी उपवासाच्या नावाखाली ढीगभर खातात. मग जास्त वेपर्स आहे ना हां, म्हणजे त्याचा उद्देश कसा असतो, की थोडा त्याला आराम मिळाला, की ते बेटर काम करेल ना नेक्स्ट टाईमला. कारण मी बरेच दिवस करत होतो नाही का, आठवड्यातले 1 दिवस न खाणं किंवा नाही थोडंसं म्हणजे नाही रात्री खाणं, दिवसभर न करता. पण त्याचा इतका चांगला परिणाम होता ना, मला हे असं एकदम फ्रेश एकदम डोकं दुखत नाही, काही नाही, काही नाही. आठवडाभर एकदम फ्रेश जायचं. मग आता ते त्याचं फायद्याचं ठरलं माझ्याकरता. पण नंतर मग परत बंद पडलं ते. नाही होत कंटिन्यू काय सांगू त्याला आता. ओके. तर मग एखादं जर सप्लिमेंट सुरू करायचं, तर मग त्याच्या आधी काही प्रिकॉशन घेतली पाहिजे? सप्लिमेंट सुरू करण्याअगोदर आता एक तर ऑथेंटिक असलं पाहिजे आणि ती खरंच मला त्याची गरज आहे. गरज आहे का? हां, गरज आहे तर मग घ्या बिंदास घ्या, काही हरकत नाही. सगळ्यात मेन तर की एक गोष्ट कमीत कमी काहीच करू नका. फक्त फिटनेस करा म्हणजे व्यायाम करा आणि जेवणावर लक्ष द्या. बरोबर? ओके. तर मग एखाद्या व्यक्तीला जर त्याची स्ट्रेंथ डेव्हलप करायची तर मग त्याचा डायट कसा असला पाहिजे? जेणेकरून तो सप्लिमेंट डिपेंड राहणार नाही पुढचं. स्ट्रेंथ, डायट आणि स्लीप हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. म्हणजे जितकं आपण चांगलं अन्न खाणार, तितकं आणि झोपणार, तितकं व्यायामात ताकद येते, ताकद वाढते. चांगला व्यायाम झाला की पुन्हा जास्ती भूक लागते. जास्ती भूक लागली, चांगलं-चांगलं अन्न खाल्लं, रात्री चांगली झोप लागते. 8 तास व्यवस्थित झोप झाली, पुन्हा तेच त्या लूपमध्ये आपण अडकतोय. त्याच्यासाठी ताकदीसाठी 2च म्हणजे हे आहे, एक तर चांगलं खाल्लं पाहिजे, खराब खाऊन चालणार नाही. ताकदीचं खाल्लं पाहिजे चांगलं-चांगलं आणि व्यवस्थित झोप झाली पाहिजे. 2 गोष्टी झाल्या ना, ताकद वाढत जाते हळू-हळू. तर मग वजन कमी करण्यासाठी आपण थोडं बोलू आता. वजन कमी करण्याकरता होम वर्कआउट चांगला, घरी केलं चांगलं का जिममध्ये जावं? नाही, कारण काही जण अफोर्ड नाही करू शकत जिमला नाही किंवा काही जण करू शकतात. दोन्ही करता काय सांगताय? घरी पण होऊ शकते. नाही असं नाही, घरी पण होते आणि म्हणजे माझ्या मते तर जिम चांगली आहे. जिममध्ये कसं जास्त ऑप्शन्स असतात व्यायाम करायला. हां, मशीन्स वगैरे असतात. हां, बाकी घरी पण होऊ शकते. घरी बघ शेवटी माइंडसेटच आहे ना, की कोणाची किती बुद्धी मजबूत आहे, घट्ट आहे, त्यावर आहे. हं, हं. तर मग जर जिमला यायचं ठरवलं का नाही, तर मग जिमची सुरुवात कशी करावी त्यांनी? म्हणजे स्टार्टिंगला नाही का शोल्डरचे करायचे, ॲप्सचे करायचे तसं करावं का काय? कशी सुरुवात करता येते? नाही, स्टार्टिंगला समजून घेतलं पाहिजे, की कोणता व्यायाम आहे, कसा करायचा आहे, इंजुरी नाही झाली पाहिजे आणि काय अन्न खायचं आहे, काय चुकीचं अन्न आहे. एक त्या रूटीनची सवय लागली पाहिजे आणि मुलांनी पहिलं हेच लक्ष दिलं पाहिजे, की मला शिकायचं आहे. मला बॉडी नाही बनवायला आलो मी. मी शिकायला आलोय आणि मी सगळं समजून घेणार, की मला हाड नाही माझं मोडलं पाहिजे, टिश्यू नाही माझं टिअर झाला पाहिजे आणि मी व्यवस्थित व्यायाम शिकून घेणार, की ही पद्धत आहे, ह्या पद्धतीने व्यायाम करायचा आहे आणि ते डोक्यात घेणार. असं म्हणजे हे पाहिजे, की तुम्ही म्हणले नाही का, की इंजुरी वगैरे. तर मग इंजुरी होऊ नये म्हणून काय करावं? स्ट्रेचिंग वगैरे काय प्रकार असतात? हां, व्यायाम झाल्यानंतर स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. त्यात बरेच जण म्हणतात नाही का, काही नाही होत स्ट्रेचिंगने. असं नाही, त्या त्या पर्टिक्युलरमध्ये ना एक असं मसलमध्ये सोरनेस आलेली असते. तर तो थकलेला असतो. तो टाईट झालेला असतो. तर त्याला रिलॅक्स पोझिशनला पुन्हा घेऊन जाणं गरजेचं असतं. आणि जेवढं स्ट्रेचिंग करेल तेवढं माणूस फ्लेक्सिबल राहतो. आणि स्ट्रेचिंग नाही केलं की मग तो कसं काही-काही असतात ना बिल्डर एकदम असं अंग हां, आखलेलं असतात. असं पूर्ण ते लॉक इन असतात लॉक असे फ्लेक्सिबल नसतात ना ते. बेस्ट बॉडी वेट एक्सरसाइज कोणती? किंवा फुल बॉडी वर्कआउट घरी करण्यासाठी काय सांगते? घरी सगळ्यात चांगलं जे मला वाटते आहे जोर आहे आणि सपाट्या आहेत. सपाट्यामध्ये आणि जोरमध्ये सगळंच कव्हर होऊन जातंय. चपात्या म्हणजे म्हणजे तो असा व्यायाम आहे म्हणजे ज्याच्यात बैठका पण कव्हर होतात आणि जोर पण कव्हर होतात. म्हणजे फुल बॉडी वर्कआउट होऊन जातो त्याने. पाय, बरं. कंबर, पाठ, छाती. तर मग मला सांगा, की काय स्ट्रॅटेजी वापरावी नाही का, की कन्सिस्टंट वर्कआउट ठेवण्याकरता? कारण जॉब करून, काम करून मग आता इथे प्रश्न तुमचा, की तुम्ही कसं करता? तुम्ही जॉब करताय. तुम्ही जॉब करून हे कसं मॅनेज करता इतके दिवस व्यायाम करणं? सुरुवातीला तर एक मोटिव्हेशन असते, की जिमला जाऊया, जाऊया आणि नंतर त्याची सवय लागली ना, मग ते व्यसन बनते. मग ते असं रक्तात येते. मग ते मजा वाटते त्याची आणि मग ती आवडते. मग ते एकदा त्याची आवड झाली ना, मग माणूस काहीतरी, काहीतरी करून डोकं लावतोय, की वेळ ॲडजस्ट करायचा आहे, की सकाळची शिफ्ट आहे, तर मी रात्री जिमला जातो. रात्रीची शिफ्ट आहे, तर मी सकाळी जिमला जातो. माझं सकाळी लवकर उठतो आणि व्यवस्थित जेवण बनवून घेतो, डब्यात भरून घेतो, घेऊन जातो. असं एक ॲडजस्टमेंटची सवय लागत जाते आणि हेच जास्त म्हणजे माइंडसेट जास्त महत्त्वाचं आहे, की आहे त्या परिस्थितीत सुद्धा कसं मी बॉडी बनवू, कसं मी काय ॲडजस्ट करू, काय व्यायाम करू, काय डाएट करू.
बरोबर कसं होतं की कधी-कधी फिटनेस बोरिंग होऊन जातं. म्हणजे आता ठीक आहे, ज्याला त्याने खरंच नाही का व्यायाम केला त्याला कळत असेल नाही का किती नशा असते. त्या लेव्हलला गेल्यानंतर नाही वाटत मला की बोरिंग होत असेल. पण स्टार्टिंगच्या लेव्हलला आहे ना बोरिंग खूप स्टार्टिंगला जास्त. बोरिंग येतं. मग त्याच्यावर कसं ओव्हरकम करावं? मित्र वगैरे घेऊ शकतात. हे ऑप्शन. स्टार्टिंगला हां. तो एक खूप कंपल्सरी फॅक्टर आहे. म्हणजे जेव्हा मी 2 वर्षाच्या गॅपनंतर 2018 मध्ये पुन्हा चालू केलं ना, त्यावेळेला मी मित्राला जास्त म्हणायचो, की "चल जाऊया, चल जाऊया." आणि एक मित्र असला ना, संगत असली ना, की बरं वाटतं, मजा येते व्यायाम करायला. मित्रासोबत थोडं इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत, व्यायामाच्या गप्पा मारत. बरं वाटतं, की हो बाबा, मित्र असणं म्हणजे हे आहे, व्यायामात कसं मजा येत राहते थोडंफार. नाही कॉम्पिटिशन तू किती मारतो, मी किती मारतो ह्याच्यात सुद्धा हां. कधी खुन्नस नाही असते, का खुन्नस सपोर्ट करणं एकामेकाला. हां, "ए अरे 10च मारला, मी 12 मारले, मी 15 मारले." नाही आणि त्याच्यामुळे आपण नाही पुश करतो स्वतःला पुश करतो, की अजून करू, अजून करू. ओके. तर मग आपण किती फिट आहोत हे कसं ओळखावं? कारण काय होतं, की लोकं नाही वजन बघतात, की माझं वजन आता 80 किलो आहे, नाही, नाही. 75 किलो आहे. तर मग फिटनेस ट्रॅक कसे करावे? फिटनेस ट्रॅक करणं एक माझ्या दृष्टीने आहे, की बाहेरून दाखवायची बॉडी ही जास्ती गरजेची नाही आहे. आतमधून रेग्युलर आपण कार्डिओ केला, रनिंग केलं, फुफ्फुसं तरुण राहिली, हार्ट तरुण राहिला, आहे ना. चांगला व्यायाम केला, की आपली हाडं मजबूत राहिली, मसल मजबूत राहिले. हा ॲक्चुअली म्हणजे ट्रॅक करण्याची पद्धत आहे, की बाबा आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, हार्ट अटॅकचे आपल्याला काही इश्यू नाही आहे, आपलं फुफ्फुसं तरुण आहेत, व्यवस्थित काम करत आहेत. हेच जास्त महत्त्वाचं आहे. बाकी काय असं शर्टातून ॲब्स दिसले पाहिजेत किंवा काय असं म्हणजे प्रत्येक मसल उठून दिसला पाहिजे. हे ते म्हणजे चुकीची कन्सेप्ट आहे. आता सध्या ती YouTubeवर, Instaवर जास्त तशी कन्सेप्ट ट्रेंडिंगला आहे. बरं मग तुम्ही कोणत्या इन्फ्लुएन्सर्सला पाहता, की तुम्ही कोणाला म्हणजे कोणाकडे पाहून एवढे फिटनेसमध्ये इन्फ्लुअन्स झाले? सुरुवातीला तर असं म्हणजे जिथं जिमला जायचो ना, तिथंच एक होते सुजितदादा म्हणून. त्यांच्याकडे जास्त बघायचो. मग नंतर YouTubeवर वगैरे बघायला लागलो. ते रॉनी कॉलमन वगैरे. तर मग ते आणि नंतर मी Instaवर वगैरे जास्ती इन्फ्लुअन्स झालो. मग कसं त्यांचं बघून वाटायला लागलं, की नाही आपण पण व्यायाम केला पाहिजे, आपण पण बॉडी केली पाहिजे. ओके. तर मग आहे ना म्हणजे टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे आता बरोबर. हां. मग ते फिटनेस ट्रॅकर्स वगैरे आलेले आहेत किंवा अजून काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहे. तर मग त्या कशा हेल्प करू शकतात या आपल्या फिटनेस जर्नीमध्ये? आहे. स्टेप्स काउंटिंगला वगैरे खूप चांगले ॲप आहेत. Google Fit नावाचे एक ॲप आहे. म्हणजे आपण स्टेप्स किती दिवसभरात हे केल्या म्हणजे ते सगळं कॅल्क्युलेट होते त्यावर. फिटनेस ट्रॅकिंग ॲप्स पण खूप चांगले आहेत. म्हणजे कसं आपलं काम थोडं हलकं होते. कारण ते कुठं आपण मोजत बसणार ना, आज किती मी रनिंग केली, आज किती मी वॉकिंग केली. आणि ते अजून नाही का काही पाहिले की ते वॉचेस वगैरे असतात नाही का? हां. म्हणजे जिममध्ये आता तुम्ही किती कॅलरीज आज तुमची बर्न झाली वगैरे हे पण चला. ते बसणं थोडं एकदम म्हणजे चांगले क्वालिटीचे आपण हां. वॉचेस घेतले पाहिजेत. कारण डुप्लिकेट पण खूप सारे आलेत. ते इतके प्रॉपरली नाही काम करत डुप्लिकेट. बरोबर. ओके. सो आपल्याकडे रॅपिड फायर आहे आता म्हणजे 2 ऑप्शन आहेत. त्यापैकी सांगा तुम्ही बेस्ट कोण तुम्हाला वाटतं? हां. कार्डिओ का वेट ट्रेनिंग? आणि कांड पण सांगा थोडं-थोडं. वेट ट्रेनिंग. वेट ट्रेनिंग हे जे दोन्हीपैकी एक बेस्ट असं काही नाही. दोन्ही नाही दोन्ही जरी कंपल्सरी आहेत. कंपल्सरी पण त्यातल्या त्यात की ते हे पण करावं. बरेच जण फक्त कार्डिओ करतात. किती म्हणतात की मी फेल होतो. आमचं काय कसं होईल ना सांगा तुम्ही आपण जर फक्त कार्डिओ केला ना, तर फॅट लॉस होत राहील. पण ते असं मसल लोंबताच ना हां. चरबी लोंबते की मसल नसतो. फॅट लॉस होत जातो, फॅट लॉस होत जातो आणि ती स्किन अशी लोंबते काही-काही वेळेला. असे काही-काही यूट्यूबर असतात नाही का. ते मसल टाईट नसला, मसल तयार नसला ना, तसं फक्त फॅट लॉस होत गेलेला असतो तो. मॉर्निंग वर्कआउट का इव्हनिंग वर्कआउट? मॉर्निंग बेस्ट. बेस्ट. मॉर्निंग आयुर्वेदानुसार पण मॉर्निंग बेस्ट आणि शरीराला मॉर्निंग बेस्ट असतं. रात्री कसं झोपायचं टाईम असतो तो रात्री झोपलंच पाहिजे. ओके. तर प्रोटीन शेक का नॅचरल फूड? कारण नॅच प्रोटीन शेक सुद्धा नॅचरल फूड ऑल्वेज नॅचरल पहिली प्रायोरिटी नॅचरल नॅचरल फूड. होम वर्कआउट का जिम सेशन? जिम. जिम ही बेस्ट. सेशन. तुमच्याकडे तर नशा. व्यसन. नॅश आहे. खरं आहे. हे नशा आहे ना खूप जास्त असते. पुशअप्स का पुलअप्स? पुलअप, पुलअप. माझी चॉईस पुलअप. स्टार्टिंगचे लोक करतात. हां. त्यांना करता येत नाही पुलअप्स करता त्यांचं करता पुशअप्स. त्याच म्हणजे थोडं कसं आहे ना, की जे बाकीच्यांना जमत नाही ते करायला मजा असते. मजा असते. ओके. आता हे सांगा मला हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग का स्टेडी स्टेट वर्क? म्हणजे ते असतं ना HIIT काय? ते काय स्टडी वर्कआउट म्हणजे फिरणं किंवा सायकलिंग वगैरे काय दोन्हीपैकी काय बेस्ट आहे? दोन्ही बेस्ट आहे, असं काही नाही. माझी चॉईस मी म्हणेन, की हे स्टेडी स्टेट. कारण मी काही ठिकाणी ऐकलेलं नाही का, की याच्यासाठी तेवढं काम नाही करत जेवढं हं. म्हणजे ठीक आहे आता मला त्याचं नॉलेज नाही एवढं पण ओके. प्री वर्कआउट मील का एम्प्टी स्टमक वर्कआउट?
प्री वर्कआउट मील एम्प्टी स्टमकनी व्यायाम केला की थोडंफार कदाचित चक्कर पण येईल ना. काही ना काही थोडंफार हां. घेतलं पाहिजे. पर्सनल ट्रेनर का ऑनलाईन वर्कआउट प्रॉब्लेम आहे? पर्सनल ट्रेनर बेस्ट. शेवटी ट्रेनर ऑनलाईन असू दे, नाही तर पर्सनल असू दे, त्याचं नॉलेज किती आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. महत्वाचं. तो ऑनलाईन देऊ दे किंवा ऑफलाईन देऊ दे नॉलेज. ओके. मसल गेन का फॅट लॉस? दोन्ही. तसं आहे ऑब्व्हियसली. सो थँक यू सो मच. तुम्ही इथं आलात आणि आम्हाला तुमचा टाईम दिला त्याबद्दल. तर आमच्याकडे एक छोटीशी आठवण भेट तुमच्याकरता. अरे बापरे, बापरे! माझंच आहे की. थँक यू सो मच. छान आहे हां. आवडलं मला. जे कोणी माझाच फोटो लावलाय. बापरे! हे मी यूज नाही करणार आहे. मी ठेवणार आहे. वापरणार नाही मी. शिवमय ठेवायचं अरे, शोकेसमध्ये. मेमरी आहे, आठवण आहे. आमच्याकडे आठवण असते ना, प्रत्येकाने त्यांच्याकडे रोज जपून ठेवली पाहिजे. आमची आठवण तुमची राहिली पाहिजे ना. तुम्ही देऊन गेले ना आमच्याकडे. मम्मी खुश होणार. मम्मी म्हणणार, "अरे वाह, 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 वाह!" मम्मीला जास्त असं समजत नाही ना त्याच्यापुढं. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. तर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन देईल अशी असेल, किंवा तुमचा कोणता सेटअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला WhatsAppवर कॉल करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव अ गुड अँड बाय.